नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की सगळ्यांना एकच गोष्ट खावीशी वाटते, ती म्हणजे कुल्फी। आज आपण खूप कमी साहित्यातून खूप टेस्टी अशी कुल्फी बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे आणि ती कढई आपण गॅसवर ठेवून घेतलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपण चालू करून घेणार आहोत आणि दुधाला छान अशी उकळी येऊ देणार आहोत। तर इथे पाहू शकता छान अशी आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। तर मी ते मिल्क पावडर घेतलेलं आहे, यामध्ये आपण हे गरमच दूध टाकणार आहोत। या दुधाला आणि मिल्क पावडरला आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे मिश्रण दुधामध्ये टाकल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। आणि आता याला परत व्यवस्थित एकजीव करून आपल्याला साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। तर साखर आपली पूर्णपणे विरघळलेली आहे आणि दूधही बऱ्यापैकी आपलं घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत। तर मी इथे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे। आता मी इथे एका वाटीमध्ये साधं दूध घेतलेलं आहे, म्हणजे ते गरम नाही। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं आहे। आता या कस्टर्ड पावडरला आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात गठुड्या राहायला नको। तर इथे आपलं कस्टर्ड पावडरचं मिश्रणही तयार आहे। आता दुधामध्ये आपल्याला याला घालून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला या दुधाला ढवळत राहायचं आहे। हे मिश्रण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम आचेवर ठेवायची आहे आणि याला सतत ढवळत राहायचं आहे। तर कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर आपलं दूध अजून जास्त घट्ट झालेलं आहे। आता गॅस आपण बंद करून घेणार आहोत आणि याला रूम टेम्परेचरवर गार होऊ देणार आहोत। तर इथे आपलं कुल्फीचं मिश्रण गार झालेलं आहे। मी इथे स्टीलचे ग्लास घेतलेले आहेत, तुमच्याकडे कागदी किंवा प्लास्टिकचे असतील तरी चालतील। यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर कुल्फी अजून जास्त सॉफ्ट किंवा क्रीमी हवी असेल तर तुम्ही या मिश्रणाला मिक्सरच्या भांड्यात टाकून परत 1-2 वेळेस फिरवून घ्यायचं आहे आणि मग नंतर ग्लासमध्ये त्याला टाकून सेट व्हायला ठेवायचं आहे। तर मी अशा प्रकारे 2 ग्लास भरून घेतलेली आहेत आणि यावर आता आपण ॲल्युमिनियम फॉइल लावून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला यावर लावून घ्यायचं आहे। आता आपल्याला यांना फ्रीजरमध्ये रात्रभर सेट व्हायला ठेवायचं आहे। तर पाहू शकता आपली कुल्फी ही छान अशी सेट झालेली आहे। आता आपण यामध्ये काड्या घालून घेणार आहोत। तुम्हाला जेवढ्या कुल्फींचे ट्यूब हवे असतील तेवढ्या तुम्ही यात काड्या घालून घ्यायच्या आहेत। एका ग्लासच्या याच्यात 4 कुल्फ्या तयार होतात। अशा प्रकारे आपण 2 ग्लासांमध्ये काड्या घालून घेतलेल्या आहेत। आता ही कुल्फी निघायला थोडं जड जातं, म्हणून आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही सेकंद आपल्याला हा ग्लास बुडवून ठेवायचा आहे, म्हणजे आपली कुल्फी इझिली बाहेर निघेल। तर पाहू शकता आपली कुल्फी इझिली बाहेर निघत आहे। पाहू शकता खूप क्रीमी अशी आपली कुल्फी दिसत आहे। आता एका डिश मध्ये हिला काढून घेतलेली आहे।
आता ह्या गुल्फीला आपल्याला कट करून घ्यायचं आहे, तर याला मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे। ही गुल्फी दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच खायलाही खूप टेस्टी लागते। तुम्ही हा उन्हाळ्यात एकदा नक्की ट्राय करा। खूप कमी साहित्यातून ही गुल्फी तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप क्रीमी अशी ही गुल्फी तयार झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजेच व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। थँक यू।